मित्रांनो नमस्कार। मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला निलगिरीविषयी माहिती दिली होती आणि ही 20 जूनची लागवड होती आणि जवळजवळ याला आता 1 वर्षाचं जवळजवळ होत आलेलं आहे। म्हणजे 11 महिने जवळजवळ झाले याला। 11 महिन्यामध्ये तुम्ही पाहू शकता 15 फुटापर्यंतची हाईट वाढलेली आहे आणि हे झपाट्यानं वाढणारं पीक आहे मित्रांनो। त्याची खोड फांदी पाहू शकता, कमी पाण्यात येणारं पीक आहे आणि लागवडीच्या वेळेसपासून तुम्हाला दाखवतो आपल्या कोकोपीटमध्ये याचे अर्धा फुटाचे 3 ते 4 इंचचे 5 इंचाचे हे रोप होते लावताना। आणि असं वाटत होतं की लवकर वाढणार नाही, पण याची ग्रोथ फार उत्तमरित्या झाली आणि याला खत पाणी अजून काही दिलेलं नाही। आता तुम्ही पाहू शकता हा 20-25 एकरमध्ये प्लांटेशन केलेलं आहे। इकडे पण खाली अजून लहान झाडे इकडे पण लावलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता। याचं जे अंतर आहे दोघांमधलं डिस्टन्स जे आहे हे जवळजवळ 1 2 3 6 5 5.5 ते 6 फूट 6 फुटाच्या वरतीच आहे आणि दोन्ही नालीतलं अंतर हे जवळजवळ 10 ते 11 फूट ठेवलेलं आहे। म्हणजे याच्यामध्ये अंतर मशागतीसाठी ट्रॅक्टर वगैरे चालला पाहिजे। आणि मी तुम्हाला या निलगिरीच्या लागवडीपासून पूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलला आपण दिलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्यांनी ते आपल्या पूर्ण प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। मित्रांनो हे लागवडीपासून इथपर्यंत 15 फुटापर्यंतचा हाईट होस तर आपण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला याच्यातून दिलेले आहे मित्रांनो। त्या निलगिरीची व्हरायटी तुम्ही पाहू शकता कोणत्या प्रकारची आहे ती। झाड पण अतिउत्तमरित्या वाढलेलं आहे आणि याची खोड फांदी आणि इथं जमीन थोडी काळी भारीमधली आहे, त्याच्यात ही लागवड केलेली आहे। भुरमाट जमीन नाही आहे मित्रांनो, हे पाहू शकता। याची खोडची थिकनेस जवळजवळ हे पाहू शकता 1.5 इंचाच्या वरती झालेले आहे। खोडचा ग्रोथ 1.5 ते 2 इंचाच्या वरती झालेला आहे काही झाडांचा। तर अशा प्रकारे ते पूर्ण आपण पाहू शकता लांबपर्यंत निलगिरीचा प्लांट अशा प्रकारे डेव्हलप केलेला आहे मित्रांनो। फार उत्तमरित्या डेव्हलप केलेलं आहे। असंच नवीन व्हिडिओसाठी आपण लवकरच तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये।